नमस्कार मित्रांनो. आज आपण महाराष्ट्र शासनाच्या एका खूप महत्वाच्या आणि नवीन योजनेबद्दल बोलणार आहोत. तिचं नाव आहे मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना. ही योजना नक्की काय आहे, तिचे फायदे काय आहेत आणि ती कशी राबवली जाणार आहे, हे सगळं आपण आज अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. तलाठी मित्र या आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. इथे तलाठी, ग्राम महसूल अधिकारी आणि आपले शेतकरी बांधव या सगळ्यांसाठी शासकीय योजना, वेगवेगळे शासन निर्णय आणि कामकाजाबद्दल सविस्तर मार्गदर्शन केलं जातं. आमचा उद्देश हाच आहे की तलाठी आणि महसूल अधिकाऱ्यांना त्यांच्या कामात मदत व्हावी आणि शेतकऱ्यांपर्यंत योग्य आणि अचूक माहिती पोहोचावी. चला तर मग थेट मूळ विषयावर येऊया. जरा विचार करा, आपल्या गावातील शेतरस्त्यांची आज काय अवस्था आहे. अनेक ठिकाणी कच्चा रस्ता, पावसाळा आला की चिखलाचं साम्राज्य आणि वाहतुकीची प्रचंड गैरसोय. मग प्रश्न पडतो की आपल्या शेतापर्यंत एक पक्का, बारमाही वापरता येईल असा रस्ता कसा बनवायचा. याच प्रश्नाचं उत्तर ह्या योजनेत दडलेलं आहे. सगळ्यात आधी आपण हे समजून घेऊया की या योजनेची गरजच का पडली. शेतकऱ्यांच्या रस्त्यांची समस्या इतकी गंभीर का आहे, हे स्वतः शासनानेच आपल्या निर्णयात स्पष्ट केलं आहे. बघा, शेतकऱ्यांसमोर अडचणींचा डोंगरच आहे. पेरणी, मशागत किंवा कापणीसाठी मोठी यंत्रसामग्री शेतात नेता येत नाही. कष्टानं पिकवलेला शेतीमाल वेळेवर बाजारात पोहोचवता येत नाही, त्यामुळे नुकसान होतं. अनेक ठिकाणी तर या रस्त्यांवरच लोकांनी अतिक्रमण केलं आहे आणि जे रस्ते आहेत त्यांची गुणवत्ता इतकी खराब आहे की विचारायलाच नको. मग या सगळ्या गंभीर समस्यांवर सरकारनं काय उपाय शोधला आहे, तर तोच उपाय आहे ही नवी योजना, मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना. योजनेचं नाव तर आपल्याला कळलंच आहे, मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना. हिचं मुख्य उद्देश काय आहे, तर तो अगदी सरळ आहे. ग्रामीण भागातले जे शेतरस्ते किंवा पाणंद रस्ते आहेत त्यांचं मजबूतीकरण करणं आणि हे काम जलद गतीने म्हणजे वेगाने व्हावं, यासाठी एक सोपी आणि सुलभ कार्यपद्धती तयार करणं. आणि हो, अशाच महत्त्वाच्या शासकीय योजनांबद्दल सविस्तर आणि सोप्या भाषेत माहिती मिळवत राहण्यासाठी एक काम नक्की करा. आमच्या तलाठी मित्र चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग, आता ह्या योजनेची कार्यपद्धती नेमकी कशी आहे, म्हणजे ही योजना प्रत्यक्षात कशी राबवली जाणार आहे, याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया. आता प्रश्न येतो की ही योजना राबवणार कोण. तर यासाठी एकाच नाही तर अनेक यंत्रणा एकत्र येऊन काम करणार आहेत. अगदी आपल्या गावातल्या ग्रामपंचायतीपासून ते पंचायत समिती, जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग, ग्राम सडक योजना विभाग आणि जिथे वनविभागाची जमीन आहे तिथे वनविभाग सुद्धा या कामात सहभागी असणार आहे. या शासन निर्णयातली एक ओळ खूप महत्वाची आहे, ती म्हणजे सदरचे रस्ते बारमाही वापरण्यायोग्य असले पाहिजेत. याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की फक्त तात्पुरतं मलमपट्टीचं काम करायचं नाही, तर जे रस्ते बनतील ते मजबूत आणि वर्षभर टिकणारे असले पाहिजेत. रस्त्यांच्या कामातला सगळ्यात मोठा अडथळा असतो तो म्हणजे अतिक्रमण. पण त्यावर ह्या योजनेत एक सरळ आणि सोप्पा मार्ग काढलाय. तहसीलदार साहेब अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तीला 7 दिवसांची नोटीस देतील आणि त्यावेळेस जर अतिक्रमण काढलं नाही तर थेट शासन स्तरावरून ती कारवाई केली जाईल. म्हणजे प्रक्रिया एकदम स्पष्ट आणि थेट आहे. पुढचा आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग, जबाबदारी कोणाची आणि ह्या सगळ्यासाठी पैसा कुठून येणार. कारण कोणतीही योजना यशस्वी होण्यासाठी हे 2 घटकच सर्वात महत्त्वाचे असतात. यामध्ये महसूल यंत्रणेची भूमिका खूपच मोठी आणि महत्त्वाची आहे. जिल्हा स्तरावर कलेक्टर साहेब समन्वय साधतील, तर विभाग स्तरावर विभागीय आयुक्त लक्ष ठेवतील. अतिक्रमण काढण्याची थेट जबाबदारी तहसीलदारांवर असेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा रस्त्याची मोजणी करून खुणा निश्चित केल्या जातील तेव्हा तेथे तलाठी किंवा महसूल विभागाचा अधिकारी हजर असणं बंधनकारक आहे. आता बोलूया पैशांबद्दल. या योजनेसाठी निधी अनेक ठिकाणांहून उभं केलं जाणार आहे. सरकार आपल्या बजेटमधनं यासाठी स्वतंत्र निधी देणारच आहे. त्यासोबतच कंपन्यांकडनं जो सामाजिक दायित्व निधी म्हणजे CSR फंड मिळतो तो वापरता येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केंद्र सरकारचा 15वा वित्त आयोग, खासदार आमदार निधी, ग्रामपंचायतीचं अनुदान अशा अनेक योजनांचा निधी एकत्र करून म्हणजे त्यांचं अभिसरण करून या कामासाठी वापरला जाईल. योजनेच्या अंमलबजावणीवर नीट लक्ष ठेवण्यासाठी वेगवेगळ्या स्तरांवर समित्या नेमल्या आहेत. सगळ्यात वर आहे राज्यस्तरीय समिती. या समितीचे अध्यक्ष स्वतः महसूल मंत्री असतील आणि यात ग्रामविकास मंत्री, आमदार आणि विविध विभागांचे सचिव सदस्य म्हणून काम पाहतील.
ही समिती धोरणात्मक निर्णय घेईल आणि निधी कसा वाटप करायचा हे ठरवेल. राज्यानंतर येतो जिल्हा. तर जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष जिल्ह्याचे पालकमंत्री असतील. यामध्ये कलेक्टर, जिल्हा परिषदेचे सीईओ, पोलीस अधीक्षक हे सगळे सदस्य असतील. या समितीचं काम असेल जिल्ह्यात योजनेची प्रसिद्धी करणं, स्थानिक पातळीवरच्या अडचणी सोडवणं आणि कामाचा वेळोवेळी आढावा घेणं. आणि आता सगळ्यात स्थानिक पातळीवरची म्हणजे विधानसभा मतदारसंघस्तरीय समिती. याचे अध्यक्ष त्या भागातील आमदार असतील आणि यात उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांच्यासोबत 5 प्रगतशील शेतकऱ्यांचा सुद्धा समावेश केला गेला आहे. ही समिती प्रत्यक्ष कामाचा आराखडा तयार करेल आणि कामावर देखरेख ठेवण्याचं महत्त्वाचं काम करेल. आतापर्यंत आपण योजनेची बरीचशी माहिती घेतली. पण जर आपल्याला हा शासन निर्णय सविस्तरपणे स्वतः वाचायचा असेल तर त्यासाठी एक सोपं काम करा. आपला व्हॉट्सॲप नंबर खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा. आम्ही आपल्याला या शासन निर्णयाची PDF फाईल नक्की पाठवू. चला आता या योजनेतले काही अत्यंत महत्त्वाचे आणि वेगळे मुद्दे थोडक्यात पाहूया. हे मुद्दे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. पहिलं म्हणजे रस्त्यासाठी सरकार कोणतीही जमीन जबरदस्तीने संपादित करणार नाही. जे शेतकरी स्वतःहून नोंदणीकृत दानपत्राद्वारे जमीन देतील फक्त तीच स्वीकारली जाईल. दुसरं म्हणजे मोजणी किंवा पोलीस बंदोबस्तासाठी शेतकऱ्यांकडून कोणतंही शुल्क घेतलं जाणार नाही. तिसरं, कामाची गुणवत्ता तपासण्यासाठी कोर कटिंग करणं बंधनकारक असेल. आणि चौथं, काम झाल्यावर ठेकेदाराचा दोष निवारण कालावधी किमान 6 महिने किंवा 1 पावसाळा इतका असेल. मला खात्री आहे की ही माहिती आपल्याला नक्कीच उपयोगी पडली असेल. म्हणूनच पुन्हा एकदा एक छोटीशी विनंती आहे की अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आमचा तलाठी मित्र चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि जाता जाता एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी. जरा विचार करा, ही योजना जर खरंच व्यवस्थितपणे आणि प्रामाणिकपणे राबवली गेली तर ती आपल्या गावातील शेतकऱ्यांसाठी किती जास्त फायदेशीर ठरू शकते यावर नक्की विचार करा. धन्यवाद.